सलामीचे बॅटर्स आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये वेदांत आणि निलेश, गोलंदाजी ट्रॅकवर कुणाल. 3 षटकांचा हा सामना. पंचांचा इशारा येतोय, सामन्याला होते सुरुवात. स्ट्राइक एंडवर वेदांत. या मॅचचा पहिला बॉल, पहिलाच बॉल चेंडूला पाठवला गेलाय स्क्वेअर क्षेत्राच्या बाहेर. हा येतोय पहिल्याच बॉलवर पहिला धमाका, पहिला सिक्सर. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवर चेंडूला पाठवला गेला सीमारेषेच्या बाहेर. स्वतःचं खातं खुलं केलंय, संघाचं खातं खुलं होत असताना आपण पाहतोय 6 अंकावर. कमालीचं क्रिकेट खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. ह्या मैदानावर अनेक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामधील ही स्पर्धा आपण पाहतोय सचिन 11 स्पोर्ट्स क्लब अग्रीपडा यांच्या माध्यमातून स्वर्गीय सचिन गुणे स्मृती चषक 2026. ह्यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेलाय, शरीराचा वेध घेणारा. चला मैदानात पाणी घेऊन जायचंय. चेंडू चेहऱ्यावर ब्रश झालाय. त्या पद्धतीनं पाहिलं तर हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला पुल करायचा होता. पुन्हा एकदा खेळाला होती सुरुवात. बॅटर आपण पाहतोय वेदांत. यावेळेस ऑन साइड लाईन पिचच्या आतमध्ये चेंडूला अडवलं जरूर गेलंय सचिनच्या माध्यमातून. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल फलकावर 7. गोलंदाज कुणालचा पुढील चेंडू. ह्यावेळेस इनपुटच्या वरनं पाण्याचा प्रयत्न अपयश आलाय. चांगला झेल फलंदाज, इथे मात्र होईल पेल. निलेश बाद. ह्यावेळेस इनपुटच्या वरनं स्ट्रोक खेळायचा होता, गती कमी होती, त्यामध्येच अडकवलं गेलं जाळ्यामध्ये फलंदाजाला. निलेश हा बाद होतोय. 7 अंकावर पहिला धक्का लागतोय जय पारदीबाबा दामणगाव टीमला. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना विशाल. ह्यावेळेस पुणे एकदा चेंडू हवेत होता, संधी होती क्षेत्ररक्षकाला. त्या दरम्यान 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 9 अंकावर धावफलक. पहिल्या चेंडूवर जरूर षटकार आला, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक राहिलंय कुणालचं. पुढील 4 चेंडूमध्ये 3च धावा खर्च केल्यात, त्यामध्ये गडी बाद झालाय. विशाल पुणे एकदा. ह्यावेळेस पंच आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू स्क्वेअर आहे अशी उद्घोषणा केली जाते. व्हाईट बॉलचा इशारा अतिरिक्त भरणार राहील. धावसंख्या 1च्या बढतीनं दुहेरी अंकामध्ये धावफलक, 10 अंकावर धावफलक. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. एक गडी बाद झालाय. जय पारदीबाबा धामणगाव टीम. विकेट जरूर गमावले गेले, परंतु चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 10 आतापर्यंत जमवल्या गेल्यात
अंतिम चेंडू चांगल्या पद्धतीचा राहिलाय गोलंदाज कुणालचा. निर्धावन पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत 10-1 अशी परिस्थिती आपण पाहतोय. जय पारदीबाबा धामणगाव टीम बॅटिंग करत असताना 3 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धाबा फलकावर जोडल्या गेलेत. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना जय पारदीबाबा धामणगाव टीम कृष्णा 11 कव्वाड टीमच्या विरोधामध्ये. बॉबी घोडे कुठे असतील त्यांनी आयोजकांशी संपर्क साधा. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाकरिता पियुषला आणला गेले. चांगली गोलंदाजी करावी लागेल या दोन्ही बॅटर समोर. विशाल आणि वेदांच्या विरोधामध्ये चांगली लाईन लेंथ डिलिव्हर करावं लागेल. तेव्हाच मात्र धाबा रोखण्यात यश येऊ शकतंय गोलंदाज पियुषला. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय वेदांत सज्ज होतोय पियुषच्या विरोधामध्ये. दुसऱ्या षटकाला होती तो मात्र सुरुवात. चला मॅचला सुरुवात करायची. ह्यावेळेस चांगला चेंडू चांगली लाईन लेंथ यावेळेस हाताळले गेले. डाकूर आताचा गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतोय ना तेव्हा अँगलचा वापर करतोय आणि तोच वापर मात्र पहिल्या चेंडूवर पियुष वाल गोलंदाज करत असताना निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या स्थिर आहे 10 अंकावर. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्यात. दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. यावेळेस चेंडू अभेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल का? स्वतः गोलंदाज पोहोचण्याचा प्रयत्न करत होता परंतु झेल सुटलाय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद बॅटरला मिळतोय वेदांतला. त्या दरम्यान 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे जाईल जाऊन पोहोचेल 12 अंकावर धावफलक. संधी होती हिलफील्डचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला गेला असता तर झेल सुद्धा पकडला जाऊ शकला असता परंतु जर तरला मैदानाच्या आतमध्ये तारा नाहीये. तुमची मेहनत तुमची कष्ट खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये मोजलं जात आहेत. ह्यावेळेस पंच आमच्याकडे बोलतायत हा चेंडू स्वेर आहे अशी उद्घोषणा केली जाते. अतिरिक्त भरणार राहील. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचेल 13 अंकावर धावफलक. गोलंदाज पियुष पुणे एकदा ट्रॅकवर. ह्यावेळेस स्वतः फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हाफ ट्रॅकर होता ऑन साईडला जरूर स्ट्रोक खेळायचा होता. कुठली धाव घेता आली नाही या चेंडूवर. गोलंदाज पियुष पुणे एकदा ट्रॅकवर. एकंदरीत आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत. त्यामध्ये पाहिलं तर 3 धाबा खर्च केल्यात गोलंदाज पियुषने. ह्यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ह्यावेळेस चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. वेगाबरोबरच गतीचा वापर केला होता. त्या पद्धतीने पाहिलं तर चेंडू पडला खाली राहिला आणि उत्तर नव्हतं बॅटरकडे. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेलेत. धावसंख्या पाहिली तर 13 अंकावर स्थिर. ह्यावेळेस लाईन चुकीची एसटी रक्षकाकडून चुकी झाली आहे. एक धाव तर बायच्या स्वरूपात घेतली गेली आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. म्हणजेच या 2 धाबा अतिरिक्त स्वरूपामध्ये फलकावर जोडल्या जात आहेत. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली. 15 अंकावर धावफलक. गोलंदाज पियुष पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर विशालच्या विरोधामध्ये. ह्यावेळेस चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघून जातोय. बाकीचं काम करतोय यष्टीरक्षक कुणाल लसने. पुणे एकदा गोलंदाज पियुष गोलंदाजी ट्रॅकवर. ह्या पद्धतीने पाहिलं तर 15 धाबा आहेत फलकावर. यावेळेस फुल टॉसला पाठवला गेलाय.
मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार, धमाका सिक्सर. सहा धाब्याने धावफलक जाऊन पोहोचेल 21-21. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये 10 धाबा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 11 धाबा आल्या. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत 21. चला मेडिकल चेकअप आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं. खऱ्या अर्थानं चांगली संकल्पना आपल्या आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सर्व खेळाडू प्रेक्षकांना विनंती असेल आपण फ्री मेडिकल चेकअप करून घ्यायचं आहे. आपण लाईव्ह स्क्रीनवर आपण पाहू शकताय हे क्षणचित्र टिपले जात आहेत जिथे फ्री मेडिकल कॅम्प. तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाज केतनला आणलं गेलंय. यावेळेस फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे उपस्थित. झेल सुटलाय. पंचांचा इशारा काय येतो तो पाहण्यासारखा असेल. त्यानंतर मात्र इथे 2 धावा आणि पंचांचा इशारा बीमार, नो बॉलचा इशारा, म्हणजे एकूण टोटल 3 धावा. आणि पुढील चेंडू फ्रीट असेल, मुभा असेल बॅटरला. धावसंख्या पाहिली तर फलकावर 24. ह्यावेळेस फ्रीटचा फायदा उठवता आला नाहीये. कुठली धाव या चेंडूवर घेता आली नाही बॅटरला. धावसंख्या 24. चला पुढील दोन्ही टीमचे कॅप्टन, साई स्पोर्ट्स वडाचापाडा टीमचा कॅप्टन आणि एनआर बोरपाडा बी टीमचा कॅप्टन, आपण टॉस साठी यायचंय. यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे चांगला झेल पकडला गेलाय. विकेट चवली ते मात्र पथन वेदांत बाद. न्यू बॅटर आपण पाहतोय श्रीकांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावफलकावर धावा 24. अंतिम गोलंदाज केतन गोलंदाज ट्रॅकवर. न्यू बॅटर समोर गोलंदाजी करण्याकरिता. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. चांगलं क्षेत्ररक्षण डीप क्षेत्रात यापैकी चुकीची ठरली आहे. त्याचा फायदा मात्र फलंदाजाला मिळतोय. 2 धाव्याने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल धावफलक 26-26. या सत्रातील 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज केतन गोलंदाजी ट्रॅकवर. समोर बॅटर आपण पाहतोय श्रीकांत. 3 चेंडूवर मोठा फटका येईल का श्रीकांतच्या बॅटमधून. मात्र चांगला चेंडू हाताळला गेलाय. चांगली लाईन लेंथ ठेवली गेली, डिलिव्हर केली गेली आणि त्याचं उत्तर नव्हतं बॅटर श्रीकांतकडे. धावसंख्या पाहिली तर स्थिर आहे
26 या आकड्यावर अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल या पहिल्या सत्रातील. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत, चांगला झेल तिथं मात्र कंप्लीट केला गेलाय. विकेट चोवली ते मात्र पतन श्रीकांत बाद. न्यू बॅटर आपण पाहतोय क्रिश. या सत्रातील अंतिम चेंडू खेळण्याकरिता बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय क्रिश. धावफलकावर 26 धावा आहेत. गोलंदाज केतन गोलंदाज ट्रॅकवर. पहिल्या सत्रातील तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू, सत्रातील अंतिम चेंडू टाकण्याकरिता केतन. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत, झेल पकडली जाते. इनिंगची होती समाप्ती. पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्या 26 जय पारदीबाबा दामणगाव टीमने. आता मात्र विजयाकरिता 27 धाव्यांची आवश्यकता असेल कृष्णा 11 कव्वाड टीमला. चला पुढील सामन्याचा आपण टॉस करणार आहोत. साई स्पोर्ट्स वाडाचा बाडा टीमचा कॅप्टन आणि एनआर बोरपाडा बी टीमचा कॅप्टन आपण टॉस करण्याकरिता लगेच या. मी सन्मान्य साईनाथजी गोने यांना विनंती करतोय की आपण टॉस करण्याकरिता या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. आणि दोन्ही संघांना विनंती असेल आपण प्रवेश फी जमा करायचे. तर आपण पाहू शकता लाईव्ह स्क्रीनवर फ्री मेडिकल चेकअप लाईफलाईन हेजमा सेंटर यांच्या माध्यमातून हा फ्री मेडिकल चेकअप आपण पाहतोय. अनेक प्रेक्षक अनेक खेळाडू या फ्री मेडिकल कॅम्पचा फायदा उठवत असताना आपण पाहत आहे. सर्वांना विनंती असेल आपण या कॅम्पचा लाभ घ्या. आपण पाहतोय डॉक्टर नूर अन्सारी सर आणि त्यांची टीम फ्री मेडिकल कॅम्प मध्ये आपण त्यांना पाहताय लाईव्ह स्क्रीनवर. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर सचिन 11 अग्रीपाडा ग्रामस्थांच्या वतीनं स्वर्गीय सचिन गोणे स्मृती चषक 2026 आणि चांगली संकल्पना सर्व प्रेक्षक खेळाडूंसाठी फ्री मेडिकल चेकअप. तर पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. 26 धावा पलकावर जोडल्या गेलेत जय पारदीबाबा दामणगाव टीमच्या माध्यमातून 3 षटकामध्ये. आता मात्र 3 षटकामध्ये 27 धावा कराव्या लागतील विजयाकरिता कृष्णा 11 कव्वाड टीमला. मागील मॅच मध्ये पाहिलं तर नयन लाटेचा खूप चांगला खेळ राहिला होता. त्या मॅच मध्ये 22 धावा
पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने जमवल्या होत्या आणि अवघ्या 5 चेंडूमध्ये त्या 22 धावा जमवल्या होत्या. त्याच आधारावर पहिल्या मॅचमध्ये सहजरित्या विजय संपादन केला होता कृष्णावाला कवाड टीमने. परंतु या मॅचमध्ये कशा पद्धतीची सुरुवात राहील नयन लाटेची आणि 7 कुणाल नसण्याची त्याला लागेल का ते पाहण्यासारखं असेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय मनीष. दुसऱ्या सत्राला होती सुरुवात. पहिल्या आज बॉल यावेळेस संधी होती. दरम्यान रिजन मध्ये गली रिजन मध्ये झेल सुटला गेलाय. जीवनदान मिळतोय पहिल्याच बॉलवर नयन लाटेला. पहिली धाव फलकावर जोडली जाते. संघाचं खातं खुलं केलं जात आहे. वैयक्तिक खातं खुलं होत असताना आपण पाहतोय. सन्माननीय भावेजी कासार यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न बनवायचे. आपलं सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या चेंडूवर एक धाव आली आहे. स्ट्रायकिंगला कुणाल नसणेनं आपण पाहतोय. यावेळेस इनपुटच्या वरना चेंडू हवेत आहे. झेल सुटलाय आणि ह्या 2 चेंडूवर दोन झेल सुटलेत. यावेळेस काय घडलंय? तिसरी धाव धोक्याची ठरली नयन लाटेसाठी आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज नयन बाद. तर न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये निशांत. नॉन स्ट्राइक एंड असेल. स्ट्राइक एंडला कुणाल. मनीच्या विरोधामध्ये यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा. एक त्याचा भरणा राहील परंतु यष्ट्यांच्या जवळून गेला होता चेंडू. असं वाटलं होतं की विकेटवर लागेल परंतु व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळाला. सन्माननीय भावेजी कासार यांचं शुभागमन, आपलं सहर्ष स्वागत. यावेळेस सरळ मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. एकच धावेवर समाधान मानावं लागेल बॅटरला. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचेल फलकावर 5 धावा. सत्तावीस धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. नयन लाटे रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी परतला गेलाय. निशांत आणि कुणालला मात्र इथून पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. जेव्हा धावांचा पाठलाग केला जातो तेव्हा पार्टनरशिप भागीदारीला खूप महत्व आहे. ह्यावेळेस समोर ठेवला होता. ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. डायरेक्ट हिट जरूर झालंय परंतु पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली. तर पंचांनी सॉफ्ट सिग्नल सुद्धा सांगायचं आहे. ज्या पद्धतीनं फ्रेममध्ये असेल किंवा नसेल ते सुद्धा पडताळणी केली जाईल. नॉट आउट. तर धावसंख्येवर पाहिली तर फलकावर 6 या अंकावर पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 27 धावांचा पाठलाग करत असताना कृष्णा 11 कव्वाड टीम आपण पाहतोय जय पारदीबाबा धामणगाव टीमच्या विरोधामध्ये. यावेळेस समोर पायावर चेंडू वादळला गेलाय. पंचांचं बोट आकाशाकडे. लेग बिफोरची विकेट मिळते गोलंदाजाला. विकेटचं पतन.
एकंदरीत समोर विकेटच्या समोर पकडला गेलाय आणि विकेटचं पतन होत असताना आपण कुणाल लसने हा फलंदाज बाद होत असताना निराश पावलाने आपण पाहतोय. सन्माननीय राजारामजी राऊत साहेबांचं शुभागमन. सन्माननीय रामजी शेलार साहेब, जितेश राऊत साहेबांचं शुभागमन आपल्याला होत असताना पाहायला मिळतंय. आपलं सरचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पियुष हा बॅटर. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सन्माननीय राजाजी राऊत साहेब, सन्माननीय रामजी शेलार साहेब आणि सन्माननीय जितेंद्र राऊत साहेब, आपलं सरचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. व्यासपीठावर मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. शुभ आगमन नुकताच या व्यक्तींचं झालंय. आपलं सरचं स्वागत. तर आपण पाहू शकताय टीव्ही स्क्रीनवर ज्याची चर्चा सध्याच्या घडीला या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्री मेडिकल चेकअप सचिन इलेवन अग्रिपाडा ग्रामस्थांच्या वतीनं खऱ्या अर्थानं ही प्री मेडिकल कॅम्प लावला गेलाय आणि त्यांचा फायदा सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू आपण घ्यायचा आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये धावा फलकावर 10 पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर पुष्पक, समोर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय निशांत. यावेळेस जोरदार अपील जरूर पाहायला मिळाली होती. लेगबाईच्या स्वरूपामध्ये ही एक धाव मिळेल. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात 11. आपण पाहतोय व्यासपीठावर नुकताच ज्यांचं आगमन झालंय माजी सरपंच सन्माननीय रामजी शेलार, माजी उपसरपंच सन्माननीय राजाजी राऊत साहेब आणि सन्माननीय जितेंद्रजी राऊत साहेब. त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवलं गेलंय सीमारेषा पार. हा येतोय धमाका सिक्सर. तर पंतांच्या माध्यमातून बीमरची मागणी केली गेली. रिव्ह्यू इथून मैदानाच्या आतमध्ये घेतला गेलाय. तिसऱ्या पंचांची मागणी, तिसऱ्या पंचांना विनंती असेल आपण या टीव्ही स्क्रीनवर ही पडताळणी आपण करूया. तर पडताळणी केली जाते. इथे मात्र नो बॉल, बीमार. चांगला स्ट्रोक सुद्धा मिळाला होता. पियुषच्या बॅट मधून येणारा हा धमाका आपण पाहिला आणि पुढील चेंडू सुद्धा फ्री हिट असेल, मुभा असेल बॅटरसाठी. संधीचं सोनं करावं लागतं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने पाहिलं तर कुठलीही परिस्थिती असू द्या, तिथून मात्र तुम्हाला वाट काढावी लागते. इथून मात्र गोलंदाज चांगला चेंडू हाताळेल की मात्र बॅटर इथून मात्र या संधीचा फायदा आपल्या टीमला करेल, ते पाहण्यासारखं असेल. टीमची टोटल पाहिली तर 18 अंकावर. ह्यावेळेस चांगला चेंडू, फ्री हिटचा फायदा उठवता आला नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या 18 या अंकावर स्थिर.
गोलंदाज तयार. ह्या वेळेस अजून एक चांगला चेंडू. चुकीचे चेंडू हाताळल्यानंतर मात्र त्यानंतर त्यापासून चांगली शिक घेतली. चांगल्या चेंडूची पूर्तता केली. 2 चेंडू निर्धावानं आपण पाहिलेत. चांगल्या चेंडूची पूर्तता करावी लागेल तुम्हाला आपल्या टीमकरिता चांगलं कार्य करायचे असेल तर. गोलंदाज आपण पाहतोय पुष्पक पुण्याचे एकदा. ह्यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत बनतील दर्शक. चेंडूला पाठवला गेलाय सीमा रेषा पार. धमाका सिक्सर. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. आडव्या बॅटनं बैठक स्ट्रोक. 6 धाब्याने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल फलकावर 24 धाबा. आता मात्र 3 धाब्यांची आवश्यकता विजयाकरिता. ह्यावेळेस ग्लान्स केला गेलाय ऑन साइडला. एक धाव तर कंप्लीट केली गेली. इथे मात्र चुकी घडली आहे आणि चेंडू निघून चाललाय. 1-2 का 4. विजयाचा हा येतोय चौकार. अभिनंदन कृष्णा एलन कवाड. हार्ड लक टू जय पारधी बाबा धामणगाव टीम. तर आपण पाहतोय शुभागमन होत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष सन्माननीय विकास जाधव साहेबांचं शुभागमन. आपलं सहर्ष स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. अभिनंदन कुणालजी लसने. तर या मॅचचा सामनावीरचा पुरस्कार आपण देत आहोत. तर या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार आपण देत आहोत. खऱ्या अर्थानं पाहिलं तर जय पारधी बाबा धामणगाव टीमला कमी धावा रोखण्याचं ज्या गोलंदाजानं काम केलं, ज्या खेळाडूनं काम केलं, तो केतन ठरला या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार. केतन आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्याकरिता यायचंय. 3 विकेट्स घेतले गेलेत. तर हा सामनावीराचा पुरस्कार देण्याकरिता मी सन्माननीय माजी सरपंच रामजी शेलार साहेबांना विनंती करतोय की आपण सामनावीराचा पुरस्कार देऊन खेळाडूला सन्मानित करायचंय. केतन आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्याकरिता यायचंय. खूप चांगली गोलंदाजी राहिली. तिसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर 5 धाबा देऊन 3 विकेट्स मिळवल्या गेल्या आणि सामनावीराचा पुरस्कार आपल्या नावावर कोण्यात या खेळाडूला यश आलं. सन्माननीय श्री रामजी शेलार साहेबांना विनंती करतोय की आपण सामनावीराचा पुरस्कार देऊन या खेळाडूला सन्मानित करायचंय. माजी सरपंच अनगाव सन्माननीय रामजी शेलार यांच्या शुभ हस्ते हा केला जातोय शुभ सन्मान. सामनावीराचा पुरस्कार घेत असताना आपण केतन ह्या खेळाडूला पाहतोय. केतन, तुला पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट.
तर आपण